उगाळू लागलं, गणगोळी उगाळू लागलं. उगाळता उगाळता नातवाला म्हणला, शेजाऱ्यानं म्हैस सोडली म्हणला आपल्या उसात. आता ते गणगोळी उगाळायला ना उगाळता उगाळता म्हणाले, काय करावं गड्या, कद्दर दिला या लोकांना. हो, मी आहे म्हणून सहन केलं रे, नाही तर या भावकीनं असं उगाळू 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 गणगोळी उगाळायला उगाळू 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 खाल्लंय रे मला. पण काय करता, आपलं नशीब फुटकं म्हणाव. हे नशीब, हे बघा इकडं बघा, हे आपलं नशीब फुटकं म्हणाव. पण काय करता, आता जाऊ द्या, आपल्या मनगटात बळ नाही ना. हो, आपल्या मनगटात बळ असलं ना, आपल्या जर दंडात ताकद असली तर आपण याची वाट पाहिली असते का. पण याने विचार करा महाराज, कोणाही बी कोणाच्या बी पाठीव माराव, पण कोणाच्या पोटावर मारू नये ना. जाऊ द्या, आपला काही इल्ला चलतो का. आता या कानानं ऐकायचं आणि या कानानं सोडून द्या. झाली ना पूजा, संपली पूजा महाराज. हो, प्रदीप भाऊ म्हणले, हो मन महाराज एकत्र थांबत नाही, मन एका जागी थांबत नाही, बरोबर आहे का. हो प्रदीप भाऊ, भगवद्गीतेमध्ये अर्जुनानं भगवान परमात्म्याला प्रश्न केला, भगवंता मन माझं एका जागी थांबत नाही, चंचल ही मन कृष्ण कृष्ण प्रमादी बलोडलो. काय म्हणले तुम्ही, बहु चंचल जाता येता न लगे वेळ. हो, अर्जुनानं प्रश्न केला भगवंताकडे, देवा चंचल ही मन कृष्ण. हो देवा, माझं मन एवढं चंचल एका जागेवर थांबत नाही. आणि आज आहे का, म्हणून फक्त अर्जुनाचा प्रश्न नाही, आपला सुद्धा प्रश्न आहे. नेमकं महाराज आपण म्हणाव कीर्तनात बसाव, पण कीर्तनात मन बसत नाही. मग आलो म्हणला कीर्तनाला, पण हळदी पशी कोणी नाही. आणि शेजाऱ्यांना जर 10-5 टोपले उचलून नेले तर नुकसान कितीच व्हाले, नुकसान कितीच व्हाले. आमची माय आली इथं कीर्तनाला आली माय. कीर्तनाला आल्याच्या नंतर मायच्या मनात आले, माय गडबडीमध्ये कुलूप लावलं पण झटका दिला नाही. बसली कीर्तनात झटके मारायले कुलूप. हो, मन कुठे, बॉडी प्रेझेंट आणि मन अब्सेंट. हो, दिमाग अब्सेंट. महाराज मन लावून भगवंताची पूजा करायची आणि अविनाश असणारा परमात्मा आपला असा करायचा. तुकोबार आहे म्हटले, असं जर केलं तर तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुमचे मृत्यू लोकामध्ये हे काय राहील, कीर्ती राहील, आणि वरी सुद्धा तुमची कीर्ती राहील. विठोबार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई. तुमचा विचार केला जाईल फक्त 2 मिनिटं. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. ऐका, प्रत्येकाला आपल्याला जायचं आहे, पण आपण कधी विधीच्या विरोधात राहून आपण वागू शकत नाही, जीवन जगू शकत नाहीत. बघा, तुमच्या आमच्याकडे असून काय असेल. ओ बोला पळसगावकर, तुमच्या आमच्याकडे असून काय असेल, थोडीशी ताकद असेल, थोडासा पैसा असेल आणि थोडा आपण स्ट्रॉंग असू शकतील, याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे नाही काय. ऐका, हो या जगामध्ये एवढे संपत्तीवाले लोक होते, एवढे संपत्तीवाले होते, अरे एवढे संपत्तीवाले लोक होते, रावणासारखा माणूस नाही महाराज, पण रावणाची जळाली आणि देवाची बुडाली. याच्यापैकी आपल्याकडं काय आहे, सोन्याची शुद्ध काचनाची सप्तकोटी
शुद्ध कांचनाची सप्तकोटी कोटी घरात जगाली नव्या टाळा वाजवा. कांचनाची सप्तकोटी शुद्ध कांचनाची तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगते कवडी गेली नाही. एवढा श्रीमंत असणारा राजा रावणाला पळसगावकर 80,000 बायका होत्या. किती बायका होत्या? एकदा मोकळ्या मनानं बोला गड्या. ओ किती होत्या? 80,000. किती? 80,000. किती रावणाला? ओ रावण किती होते? एकट्याच रावणाला किती हजार? किती हजार? एका रावणाला किती हजार? आपला मेळ बसायलाय का? अहो मुंजाला सोडायची येळ आली काय सांगावं भले माणसो. मुंजाला सोडायची. हो बरेच तरी या कुंभामध्ये कटलेत प्रतिभाऊ. बरेच जण कटलेत कुंभाला. 2.5 मीटर भगव कापड, दंड, कमंडलू, काठी, बम बोले टेकडीवाले कैलास के राजा, चिलिंब राय ताजा तू दम लगाने आजा. भगवान शंकराचे भक्त झाले महाराज. हो हे नवरदेव पोरेत ना त्याला फक्त एकटंच ऐकू आले. दादा थोडा विकू द्या. स्वस्ती श्री पंगत धरू नका बरं. गणनायक गजमुख सगळं म्हणायचं का कसं? सदाशिव मामा पण याचं वेगळं आहे बरं का. नाही तर हे कीर्तनातच घुसी चालली. याचं वेगळं असतं सरपंच. हो अवघड आहे महाराज. ऐका सांगत होतो. एवढा मोठा श्रीमंत रावण होता. रावणापेक्षा आपल्याकडं काय. पण ऐका सृष्टीच्या भगवंताच्या आणि ईश्वराच्या विरोधात जाऊन आपण कधी जीवन जगायचं नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भयनर कजाने. जीवन चांगलं जगा. पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ असू द्या. आपल्याकडे थोडीशी ताकद असेल, थोडासा पैसा असेल, आपण थोडेसे स्ट्रॉंग असतील म्हणून एखाद्या गोरगरिबाला आपल्याकडून त्रास होत असेल, आपल्या वागण्यामुळे एखाद्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल, आपल्या वागण्यामुळे एखाद्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील ना, अरे दादा हा मृत्यू लोक आहे. इथं याजासहित परत करावं लागतं. याजासहित परत करावं लागतं देवाच्या दरबारामध्ये. आणि भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये आपण भगवंताच्या विरोधात जाऊन जगू शकत नाहीत. ऐका एका व्यक्तीचं नाव होतं मायकल जॅक्सन. एका व्यक्तीचं नाव होतं मदन गुरुजी मायकल जॅक्सन. त्याला 150 वर्ष जगायचं होतं. किती? 150 वर्ष जगायचं आहे. इथला नियम 100 वर्षाचा आहे. जगायचंय 150 वर्ष. हो एवढा श्रीमंत होता की त्याला प्रॉपर्टी माहित नव्हती किती. एवढा श्रीमंत होता महाराज. त्यानं डॉक्टरची टीम हो सगळे MD झालेले डॉक्टर आपल्या उशा पायी त्याशी बसवावं. हो त्याचं जे जेवण येणार आहे ना दिवसातून 3 वेळचं जेवण चेक होऊन यायचं. आणि 3 वेळचं जे MD डॉक्टरांनी चेक करून आल्याच्या नंतर त्यानं खावं. त्याला 150 वर्ष जगायचं होतं. 12-15 डॉक्टर उशापाय त्याला बसून होते. 50व्या वर्षी त्यानं शेवटचा श्वास घेतला. नाही त्याचं स्वप्न पूर्ण झालं. कशामुळं मेला हे डॉक्टरला सुद्धा नाही समजलं. हो विधीच्या विरोधात ईश्वराच्या विरोधात जाऊ शकत नाहीत आपण. महाराज म्हणले बाबा मृत्यू लोकात जगत असताना आपण एवढं चांगलं जगा की जात असताना कुणाचा तळतळाट कुणाचा शाप आपल्यासोबत घेऊ नका. काही नाही महाराज आपल्याला प्रत्येकाला जायचं आहे. पण जात असताना फक्त आशीर्वाद सोबत जाणार आहे. धनानो भूमो पस्वच्च गोष्टी भार्या ग्रद्वारे जनस्मशाने देहशितायम परलोकमार्गे कर्मानु गोगच्छति जीव एकहा. जेवढं कर्म चांगलं कराल ना तेवढंच सोबत येणार आहे. इथं कितीही माझं म्हणा महाराज. हो कितीही श्रीमंत असू द्या, कितीही मोठा बंगला बांधा, कोण्याच पोरानं आतापर्यंत आपला बाप सलापाव फुकला नाही. हो नाही फुकला महाराज आतापर्यंत. कितीही मोठं बाथरूम बांधा, शेवटची आंघोळ आतापर्यंत कोणत्याच मुलांना आपल्या बापाला बाथरूम मध्ये घातले नाही. हो सरकारच्या सिमेंट रोडवर त्याला आंघोळ घालावं लागली.
म्हणून एवढंही नका करू. आपली लेकरं बाळं सुखी राहावेत, आपल्या लेकरा बाळांना चांगलं व्हावं म्हणून लोकांच्या लेकराच्या हातचा तोंडचा घास जर पळवत असाल ना, हे फार चुकीचं आहे. आणि इथून पुढं ऐका एवढं चुकीचं आहे, हे आपल्याला व्याजासहित परत करायचं आहे. म्हणून एवढं चांगलं वागा, एवढं चांगलं वागा, हो एवढं चांगलं वागा की तिथं गेल्याच्यानंतर देवालासुद्धा बरं वाटावं. इतकं चांगलं वागण्याचे प्रयत्न करा. पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ असू द्या, मस्त कपाळाला बुक्का असू द्या, अखंड भगवंताचं नाव चिंतन करा आणि तो देव आपलासा करून घ्या. आणि तो देव आपलासा केल्याच्यानंतर निश्चितच आपल्याला सुख आणि समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा सद्गुरू, झालेली सेवा सद्गुरू परमस्नेही पूजनीय आदरणीय सद्गुरू नामदेवजी महाराज चारठणकर बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देत असताना एक छोटीशी चाल होईल. चाल घ्यायची ना? हा चाल होईल. आणि चाल झाल्याच्या नंतर चहा असतं का काय? हां चहा असते बरं का. चाल झाल्याच्या नंतर सगळ्यांनी थांबा, इथंच चहा असतंय. चहा घेऊन कोणी जाऊ नका. नाही म्हणजे न्यायला काय आणलं नसेल ना? हां म्हणूनच म्हणालो चहा घेऊन कोणी जाऊ नका. चहा इथं प्या आणि मग तुम्ही घरी जा. बोला म्हणा त्र्यंबक महाराज गंगाधर. हॅलो. शेवटची चाल हरिभक्त पारायण त्र्यंबक महाराज पुईनीकर हे समोर म्हणतील व त्यांना साथ हरिभक्त पारायण गंगाधर मामा हिरडगावकर हे करतील. मर्दंगात साथ. तुका म्हणे का मरण्याची सर, तुका म्हणे का मरण्याची सर, तुका म्हणे का मरणाची सारे, तुका जगद्गुरु तुकोबाराय म्हणले बाबा सुख प्राप्त करायचे असेल तर देव आपलासा करावा लागेल. आणि देव आपलासा केल्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. तो देव आपलासा केल्याच्या नंतरच सुख मिळेल. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. तुकोबाराय सुख पाहिजे आम्हाला आणि देवाच्या येती रुक्त सुख पाहिजे आम्हाला. देवापासूनच सुख प्राप्त करायची काय आवश्यकता आहे? अहो मृत्यू लोकामध्ये असे काही सुखाचे साधन आहेत, असे काही सुखाचे साधन आहेत की त्यापासून आम्ही सुख साध्य करू शकतो, त्यापासून आम्ही सुख प्राप्त करू शकतो. तुकोबाराय म्हटले बाबा परमात्मा सोडून तुम्ही कितीही प्रयत्न करा सुख साध्य करण्याचे, तर जेवढे काही तुम्ही प्रयत्न करसाल ना तेवढे माईक आहेत, मिथ्या आहेत, नाशवान आहेत. अभंगाचं दुसरं चरण. एरती माईक माईक दुःखात जनती एरती माईक दुःखात जनती एरती माईक एरती माईक दुःखात जनती एरती माईक दुःखात जनती
दुःखाची जनती हे रती माईका दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान हे रती माईका दुःखाची जनती हे रती माईका दुःखाची हे रती माईक दुःखाची जनती नाही आधी अंते अवसान. भगवान परमात्मा सोडून, देव सोडून, भगवंत सोडून जेवढे काही तुम्ही प्रयत्न कराल ना, तुकोबाराय म्हणतात तेवढी निष्फळ होतील. ए रती माईक दुःखाची जनती. माईक या शब्दाचा अर्थ हे माईक नाही बरं काय. माईक या शब्दाचा अर्थ आहे मिथ्या, नाशवान. मिथ्या, नाशवान, लय पावणार, ज्याचा नाश होणार आहे त्याला मिथ्या म्हणतात. बाकीचे जेवढे काही साधन आहेत म्हणले तेवढे नाशवान आहेत, त्याच्यापासून सुख मिळू शकत नाही. बोला की बरोबर आहे का हो? हो प्रदीप भाऊ, आपण सुख इतरत्र कुठून जर शोधायला गेलो तर आपण 2 लाखाचा क्वाट विकत घेऊ शकतो, बरोबर आहे की नाही? पण आनंदानं लागणारी, पळड्या पळड्या लागणारी झोप विकत घेऊ शकतो का हो? नाही विकत घेऊ शकत, बरोबर आहे का? नाही विकत घेऊ शकत. आपण एखाद्या वेळेला एका ताटासाठी जेवणासाठी 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर एकट्याच्या जेवणासाठी 10,000 रुपये खर्च करू शकतो, पण पोटात लागणारी भूक आपण विकत घेऊ शकत नाही, बरोबर आहे का? नाही विकत घेऊ शकत महाराज आपण. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा, जे काही परमात्म्यानं दिलेलं आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही प्रयत्न करा, ते दुःखवान आहे, नाशवान आहे आणि मिथ्या आहे. विठाला 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 तुकोबाराय म्हणले, जेवढं तुम्ही त्याच्या पाठीमागं पळसाल, करिता भरोवरी धुरावसी दुरी भवाचे पुरे बाहावसी. हो, जेवढं तुम्ही पाठीमागं लागाल ना तेवढं तुम्ही भरकटत जाल देवापासून. म्हणून तुम्ही काय करा, अविनाश असणारा परमात्मा आपलासा करा. अविनाश करिये अविनाश करिये अविनाश करिये आपणी आईशे अविनाश करी अविनाश करी अविनाश आपणी आईशे अविनाश करिये अविनाश करिये अविनाश करिये आपणी आईशे अविनाश करी अविनाश
करी वाटोळीत का होईना पण देवा लावला पाहिजे. अविनाश करी आपुलिया ऐसे लाई म्हणा पिसे गोविंदाचे. राहू द्या की. अविनाश करी आपुलिया ऐसे लाई म्हणा पिसे गोविंदाचे. अविनाश असणारा परमात्मा आपलासा करून घ्या आणि अविनाश असणारा परमात्मा आपलासा करून काय करा, सतत त्यांचं काय करा, नामचिंतन करा. अविनाश करी आपुलिया ऐसे लाई म्हणा पिसे गोविंदाचे. अकोलीचे नाही हा, पण हो, पण गोविंदाचे लाई म्हणा पिसे गोविंदाचे. हो, असणारा भगवान परमात्मा आहे ना, त्याचं मनाला काय लागू द्या, वेळ लागू द्या. सारखं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा, सारखं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. त्याच्याशिवाय आपल्याला सुख लाभणार नाही. तुकोबर आहे आपलासा देव करायला सांगतात, त्याच्या पाठीमागचं कारण आहे. कारण आपण कोण्या एका देवाची नाहीत बरं काय. हो, वार बदलला की देव बदलायला, वार बदलला की देव बदलायला महाराज. वार बदलला की सोमवाराला गेले भगवान शंकराकडं. हो, आमच्या माय मावलेनं शिव महापुराण झालं तेव्हापासून तर कळसच केलाय बाबा. हो, कडकड हिवाळ्यात सुद्धा नेऊन महादेवावर पाणी ओतायले. घरचा महादेव म्हणला आहे चहा प्याचा ये दमाकी मला पूजा करायले. काय उपयोग आहे बाबा. हा, हो, सोमवार झाला, मंगळवाराला गेली देईला, बुधवारी वेगळाच देव, गुरुवारी वेगळाच देव, शुक्रवारी वेगळाच देव, शनिवारी आला पुन्हा मारुतीकडं. मारुती राया बरं आहे का म्हणला. मारुती म्हणला मग बरं आहे, तो कसं काय म्हणला. जमन झालंय आता, सीझन संपत आलंय. आता सीझन संपत आलंय महाराज, आता काय जमन झालंय. मारुती म्हणला आता नाही जमत, आता गेला सगळा काळ संपला म्हणला. हो, रविवार आला, रविवार सोमवाग्या प्रेम नगर रविवारी हे कमी करा दा. रविवारी हो, वार बदलला की देव बदलतो महाराज. वार बदलला की देव बदलतो. प्रत्येकाचा देव वेगळा आहे महाराज. एक माणूस एका देवाचा उपासक नाही महाराज. हो, म्हणून महाराज म्हटले बाबा देव आपलासा करा आणि तो देव आपलासा केल्याच्या नंतर काय करा, मन लावून त्याची भक्ती करा. हो महाराज, पूजा करताना सुद्धा माणसं शांत बसत नाही. तो पूजा करताना हो, पूजा काही एका प्रकारची की महाराज. हो, काय कायची तर पूजा पाहिल्यावर महाराज चक्करच येते, आपल्याला चक्कर येते. देवायला कसं होत असेल काय, मळमळ होत असेल देवायला तर, मळमळ होत असेल देवायला तर माया मनानं. हो, काय काय एका माय माऊली हो आजीची पूजा पाहिली. हो, असं JCB सारखं खोरच घातलं महाराज तिकडं. असं बडा 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 ओढून घेतले त्या पाण्यात. बट पडायले देव तिथेच्या अंगाव. कोणता बुटकळ्या खालाय अशी हिसळून काढली वरी. हो, ठेवले पुन्हा पटपटन बोलतच. हो, गण घेतली ते कुंकू हळदीत आणि हळद कुंकात. कोणत्याच्या डोळ्यात, कोणत्याच्या नाकात, कोणतं बोट लावताच मागं पडायला देव. एका ढुसणी सुद्धा देवच मागं कधी. हो, पूजा वेगवेगळी महाराज प्रत्येकाची. आबाई एक जण पूजा करू लागलं. पूजा करता नातू सांगायला आला, बाबा शेजाऱ्यानं उसात म्हैस सोडली. वारकरी होतं जरा दुधगावकर, ते गणगोळी उगाळू लागलं. काय करू लागलं, महिन्याला 1.5 किलो गंधगोळी लागायची त्याला. गंधगोळी